माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून भ्रष्टाचार कमी करण्याच्या अनुषंगानं एक कायदा तयार करण्यात आला होता आणि देशाचा कारभार हा पारदर्शकतेने चालला पाहिजे। या देशाचा नागरिक या देशाचा मालक आहे, त्यापुढे सर्व हिशोब आणि सर्व माहिती असली पाहिजे। मात्र या सर्वांना तिरांजली देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वतःचे बगलबच्चे हे राम मंदिरामध्ये विश्वस्त म्हणून ठेवले आणि राम मंदिरामध्ये एकंदरीत जो डल्ला मारला गेलेला आहे, जी चोरी झालेली गेलेली आहे, जो हिशोब जो आहे त्याचा कुठे पता नाही। सोने चांदीचे दागिने, विटा, देणग्या या लंपास झाल्या, या सर्वांचा शोध लागला पाहिजे आणि कठोरात कठोर कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे, ही सत्याग्रहातील आमची भूमिका आहे। जर काही अल्पसंख्याक, आदिवासी, दलित समाजातील जर आरोपी असतील, त्या आरोपींनी गुन्हा केला तर शिक्षा होण्याच्या जागी आधीच त्यांच्या घरावर बुलडोजर चालवलं जातं। या चोरीतील गुन्हेगार चंपकराय आणि त्यांचे जे सहकारी आहे यांच्या घरावर भारतीय जनता पक्ष, योगी मोदी बुलडोजर चालवणार आहात का, असा देखील प्रश्न आजच्या या प्रसंगाच्या निमित्त आम्ही करतोय। एकेकाळी आम्ही म्हणायचो विकल्या विटा, विकले गंगेचे पाणी, विकल्या विटा, आता देश विकायला निघाले अटल अडवाणी, असा आम्ही म्हणणारा जो काळ आहे तो काळ आता आठवत असताना या मंदिराच्या एकंदरीत सर्वात प्रकरणाची ही चौकशी झाली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाकडूच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवरून याची चौकशी झाली पाहिजे। SITचा जो काही घोषणा केलेली आहे ती SITमधील 2 अधिकारी हे मोदी यांचे कुठेतरी हस्तक आहेत, त्यामुळे या चौकशीमध्ये पारदर्शकता नाही, फार मोठा घोळ, फार मोठा भ्रष्टाचार आणि कोट्यावधी अब्जावधी रुपये लुटल्या गेलेल्या ठिकाणचा हिशोब जनतेला सरकारने दिला पाहिजे, ही सत्याग्रहामागची आमची असणारी भूमिका आहे। खरं तर आपण आत्ताच आरोप केला की जी अतिवृष्टीची परिस्थिती आहे ही तुमच्या आंदोलनापासून लपवण्यासाठी फडणवीसांनी हो निश्चित आजचा संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडतोय आणि त्याच्याच औचित्यावर या मोठ्या आंदोलनाला आम्ही माफक स्वरूप दिलं आहे। मात्र आज आंदोलनच होऊ नये, आंदोलन चिंटून टाकावं, लोकांनी ते जाऊ नये, आम्हालाच कुठेतरी थांबवावं, याकरता त्यांनी ज्या आपत्तीच्या अनुषंगानं ज्या क्षेत्रामध्ये IMDनी इशारे दिलेले नाहीत अशाही ठिकाणी ढगफुटीसारख्या त्यांनी ज्या अफवा पसरवल्या, या अफवा पसरवण्यामध्ये त्यांचं जे बिंग फुटून आहे आणि आजचं आंदोलन होऊ नये याकरता देवेंद्र फडणवीसांनी काल ढगफुटी नाशिकमध्ये होईल अशा स्वरूपाचं खोटं वक्तव्य त्यांनी केलं आहे। सर एकंदरीत त्यांचा उल्लेख केला देवेंद्र फडणवीसांचा, देवेंद्र फडणवीस हे त्यांचा कारभार सुलतानी आहे, आसमानी आणि सुलतानी संकटामध्ये आज शेतकरी हा सापडलेला आहे। शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी केलेली नाही, कुठेतरी ग्लोबल वॉर्मिंगच्या माध्यमातून पाऊस लहरीपणा हा कुठेतरी दाखवत आहे। त्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी हा आसमानी आणि सुलतानी संकटामध्ये वेढलेला आहे आणि या संपूर्ण संकटामध्ये महाराष्ट्राचे जे सुलतान आहेत हे भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहे, पक्षा फोडाफोडीमध्ये लिप्त आहे, त्यांना जनतेशी, कायदा सुव्यवस्थेशी, शेतकऱ्याशी, नैतिकतेशी त्यांचा काही देणं घेणं राहिलेलं नाही। मंदिराच्या प्रकरणामध्ये कोषाध्यक्ष एकंदरीत सर्वच जी भूमिका आहे ते कोणते लिहून भविष्य सांगणारे जे कोणी आहेत त्यांचंही म्हणणं आहे की मी जर सत्य सांगितलं तर मला मारून टाकतील, अशा स्वरूपाचा ते बागेश्वर धाम यांचं वक्तव्य आहे। तर स्वतःचे बाहुबली आहेत ज्यांनी आपल्या ऑलिम्पिक आणि आशियाड महिलांवर अत्याचार केला, त्यासारखा बाहुबली म्हणतो की मला सगळं खरं माहिती आहे, मात्र मी बोललो तर माझ्या जीवावर येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। विनय कटियार जे राम मंदिर आंदोलनातला एक चेहरा हा भाजप आणि RSSचा होता, त्यांनी देखील तत्सम तशाच प्रकारचा जो आहे वक्तव्य केलेलं आहे। एकंदरीत डाल में कुछ काला है नाही तर सबकी सब दाल ही राम मंदिराच्या अनुषंगानं काळी आहे, ही आता आपल्या सगळ्यांच्या पुढे आलेलं आहे, लोकांना समजलेलं आहे, विश्वास लोकांचा उडालेला आहे, मात्र सरकार हे मुक्या बहिरा आणि आंधळ्याचं सोंग घेत आहे। आंदोलन करताय सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशीला हे सरकार का घाबरत आहे? पहिले 15 दिवस दिले, 15 दिवस वाढले आणि जी SIT पण जी आहे ती तथाकथित आहे, फारच छपरी ठाप ही SIT आहे। ही SIT जी आहे त्याचं नाव गोंडस आहे आणि आज सगळे बदमाश त्यामध्ये भरलेले आहेत। सर तुम्ही ते आज आंदोलन करताय पण दुसरीकडे जर आपण वरपर्यंत गेल्याचं याचे धागेदोरे अर्थात जो ज्या चंपकरायला हात लावायला त्यांच्या विरोधात बोलण्याकरता आज सगळेजण घाबरतात आहे। मोदी एक शब्द बोलत नाही, मन की बात करायला राम मंदिराच्या चोरी प्रकरणात ते तयार नाही, योगी बोलायला तयार नाही। याचा अर्थच असा आहे की एक थाली के चट्टे बट्टे आहे आणि चंपकराय जर काही बोलले
तर मोदींच्या पायाखालची जमीन इप्सेन फाईलच्या लगोलग ही सटकू शकते, म्हणून त्यांना सेफ ठेवला जात आहे. कालच बघा राजीनामे जे आहेत दोघांचे, या राजीनामे त्यांचे त्या पदाचे राजीनामे स्वीकारले. त्यांचं जे सरचिटणीस पद होतं त्याचा राजीनामा स्वीकारला, मात्र विश्वस्त मंडळामध्ये ते आजही कार्यरत आहे. अरे जो चोर आहे त्याला विश्वस्त मंडळामध्ये ठेवणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. आणि एकंदरीत सर्व प्रकरणातील तपास हा संशयाच्या घेऱ्यात दिवसेंदिवस येत चाललेला आहे. काँग्रेस तिथे आंदोलन करते, पण सूत्रांची माहिती आहे की तिथे शरद पवार एनडीए सोबत सामील होण्याच्या चर्चा सुरू आहेत. एका बड्या नेत्याला जबाबदारी दिली भाजपसोबत. या आजचा औचित्याचा विषय नाही. ठीक. खरं तर सत्ताधारी पक्षाकडून आरोप करण्यात आलेला आहे. यामध्ये हे जे पैसे आहेत हे पक्ष फोडाफोडीसाठी वापरता अशी चर्चा शक्यता नाकारता येत नाही, कारण हा पैसा जो आहे हा पैसा फेक तमाशा देख करता जर वापरला गेला असेल आणि ज्याची फार दाट शक्यता आहे, तर हे आपल्या उज्ज्वल परंपरा असणाऱ्या आणि महान अशा देशाचं सर्वात मोठं दुर्भाग्य आणि दुर्दैव असेल. सत्ताधारी पक्षाकडून आरोप करण्यात आलेला आहे की 65 वर्षामध्ये काँग्रेसला कधी राम आठवला नाही, परंतु सत्य गेल्यानंतर त्यांचं नागरिक शास्त्र कच्चं असावं. संविधानामध्येच जो मूलभूत अधिकाराचं जे प्रकरण आहे तिथेच प्रभू रामचंद्रांचा फोटो हा काँग्रेसच्या कार्यकाळात संविधानामध्येच छापलेला आहे. आमचे जे सर्वोच्च जे नेते आहेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देखील मृत्यू करताना हे राम हाच त्यांचा अंतिम उद्गार होता. या लोकांनी आम्हाला राम शिकू नये. मुमे राम आणि बगल में छुरी, मुमे राम और बगल में दत्तूराम असणारी ही भारतीय जनता पक्षाची प्रवृत्ती आहे. त्यांनी वेळीच आपली वर्तणूक जी आहे ती दुरुस्त करून घ्यावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.